सर्वेभ्यो नमस्कारः। राम राम। अयमस्माकं चतुर्दशः पाठः वर्तते। प्रार्थनाश्लोकान् उक्त्वा पाठस्य आरम्भं कर्तुमिच्छामि। ॐ वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। मन्नाथ श्रीजगन्नाथो मद्गुरुः श्रीजगद्गुरुः ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सर्वेभ्यो स्वागतं। के उपस्थिताः सन्ति? राधिका भगिनी, योगानंद महोदय, प्रतिभा भगिनी, मेघना भगिनी। मेघना भगिनी तु प्रायः वक्तुं न शक्नोति, किन्तु सा शृणोति अस्मिन् पाठे। शरत् महोदयः अपि अस्ति। अस्तु, तर्हि आदौ वयं किं कुर्मः इत्युक्ते तृतीया विभक्तिरूपाणां स्मरणं कुर्मः। तदस्माकम् अद्य प्रथमं कार्यं भवति, तृतीया विभक्तिरूपाणां स्मरणम्। तर्हि अत्र यथाशक्ति लिखामि। इतोपि सम्यक्। राधिका भगिनी, तृतीया विभक्ति रूपाणि। नगरी, नगर्या, नगर्भ्यां, नगरीभ्यां, नगरीभिः। सम्यक् लिखितमस्ति वा? नगर्या, नगरीभ्यां, नगरीभिः। नगरी, नगरी ईकारान्त महोदय। नगरीभ्यां। तदेव, नगरीभ्यां। सम्यक् अस्ति वा? अस्तु। योगानंद महोदय। योगानंद महोदय। तृतीया विभक्ति रूपाणि वदतु। महोदय, नगरं नपुंसकलिङ्ग लिङ्गः। नगरम् इति नपुंसकलिङ्गे अपि अस्ति, नगरी इति स्त्रीलिङ्गे अपि अस्ति। समानः अर्थः, पदद्वयम्। महोदय, पर्वत पुल्लिङ्गशब्दः वा? पर्वत, सः अपि अभ्यासः। अहं लिङ्गं न वदामि। लिङ्गमपि भवता ज्ञातव्यम्, अतः लिङ्गं न वदामि। पर्वते तृतीया विभक्तिः। पर्वते इति सप्तमी विभक्तिः भवति। पर्वता। अभ्यासः कर्तव्यः। प्रतिभा भगिनी। महोदय, एतत् क्लीन्दशब्दः रामशब्दवत् भवति। पर्वतेन, पर्वताभ्यां, पर्वतैः। साधु। शरत् महोदय।
तरु महोदय तरु 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 शरत् महोदय तरु तरूणां तरुभ्यः तृतीया तरु विभक्तिः तृतीया विभक्तौ तरूणां एकवचनरूपं किम् तरुण्यो तरुण्यो नास्ति तरु तरुन् तरुभ्यां तरुभ्याम् इति द्विवचने अस्ति तरुभ्यां एकवचने तरुणीन् एकवचने किं शरत् महोदय तरुभ्यां तरुणीं नैव बहुवचने किम् अस्ति तरुण्यो नैव राधिका भगिनी वदतु तरुणी तरुणी नैव तरुवा तरुभ्यां तरुभिः पुनरेकवारं वदतु राधिका भगिनी तरुवा तरु वा महोदय तरुवा वधुवा उकारान्त स्त्रीलिंग तरु उकारान्तं तरुन् किमर्थं स्त्रीलिङ्गं पुल्लिङ्गं पदमस्ति शरत् महोदयः भवतः अवकाशः समाप्तः अधुना राधिका भगिनी वदेत् राधिका भगिनी तरुणाभ्यां तरुभिः तरुणा तरुभ्यां तरुभिः शरत् महोदयः शब्दानां रूपाणाम् अभ्यासं करोतु तरुभिः सम्यक् ಈಗ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಆದ್ರೆ ತರುವ ಅಲ್ವಾ ತರುವಲ್ಲ ಬೇರೆ ಪದಕ್ಕೆ ವಾ ಬರ್ತದಲ್ಲ ಮಹೋದಯ अत्र पुल्लिङ्गपदं स्त्रीलिङ्गपदम् आगच्छति चेत् तदा पश्यामः तरु किं शब्दवत् महोदय तरु गुरु ओके गुरु शब्दः तरु इत्यस्य अर्थः वृक्षः इति रूपालक्ष्मी भगिनी घटी घटी तृतीया विभक्ति रूपाणि गौरी शब्दवत् महोदय वदतु घट्या घट्या घटीभ्यां घटीभिः साधु घटीभ्यां घटीभिः शक्तिः योगानंद महोदय शक्तिः शक्ति शक्ति शब्दः शक्त्या महोदय किं शक्त्या द्विवचने किञ्चित् उच्चैः भाषणं करोतु महोदय शक्तिभ्यां साधु शक्तिभ्यां तदनन्तरं शक्तिभिः शक्तिभिः शक्ति समाप्तं वा इदानीं गृह शरत् महोदय गृहशब्दः गृहे गृहे इति सप्तमी विभक्तिरूपम् अत्र अधुना तृतीया विभक्तिरूपं वक्तव्यम् अन्ये तूष्णीं तिष्ठन्तु अन्ये मा वदन्तु अधुना शरत् महोदयस्य अवकाशः गृहशब्दः गृहात् नैव अन्तिमः अवकाशः लास्ट चान्स शरत् महोदय
गृहेण गृहेण साधु गृहेण गृहेण गृहेभ्यां अन्ये मा वदन्तु कृपया सहायं मा कुर्वन्तु। किं रूपं भवति द्विवचने? गृहे गृहे तु नैव नैव। अस्तु, इदानीं नागरत्ना भगिनी पूरयतु अत्र। आं महोदय। गृहेण गृहाभ्यां गृहैः। साधु गृहेण गृहाभ्यां गृहैः। साधु उत्तमम्। इदानीं गृहे पश्यामः किम् इति। आत्मन् शब्दः नागरत्ना भगिनी एव वदेत्। आत्मन् शब्दः तृतीया विभक्ति। आत्मान् आत्माभ्याम् आत्माभिः। पुनरेकवारं। नो sorry. आत्मना आत्मना आत्माभ्यां नो आत्माभ्याम् आत्माभ्याम् आत्माभिः। साधु उच्चारणं दोषयति। आत्मना इदानीं सत्यप्रेमा भगिनी भवत् शब्दः। भवता भवताभ्यां भवताभ्यां नैव। भवता इति साधु। द्विवचने किं भवति? भवद्भ्यां उत्तमम्। भवद्भिः भवद्भिः साधु साधु उत्तमम्। भवद्भिः। इदानीं प्रतिभा भगिनी मातृशब्दः तृतीया विभक्ति रूपाणि। मातृः मातृभ्यां एकवचने किम् अस्ति रूपं? ऋकारान्त स्त्रीलिङ्ग शब्दः मात्रा इति भवति वा? मात्रा मात्रा मातृभिः। साधु। इदानीं योगानन्द महोदय पितृशब्दः। हरि ओम सुप्रभातम्। योगनिद्रायाम् अस्ति वा महोदय? योगानन्द महोदय क्षम्यतां म्यूट् मध्ये अस्ति। क्षम्यतां। पितरं पित्रा पितृभ्यां पितृभिः। पुनः पित्रा पितृभ्यां पितृभिः। पितृभिः। उत्तमम्।
साधु इदानीं राधिका भगिनी मन्त्री मन्त्रिणा मन्त्रिभ्यां मन्त्रिभिः गुड मंत्रिणा मंत्रिभ्यां मंत्रिभिः मन्त्रिं नकारान्त पुल्लिङ्ग महोदय आम् नकारान्तः पुल्लिङ्गः शब्दः इदानीम् अन्ये के सन्ति रूपालक्ष्मी भगिनी इदं शब्दः पुल्लिङ्गे इदं शब्दः पुल्लिङ्गे अनेन वेरी गुड अनेन आभ्यां अनेन ने मीन्स् एभिः गुड अनेन आभ्याम् एभिः समीचीनं वा एतत् सरिना सर अहमपि न जानामि पश्यामः मम भ्रमः भवति सर्वदा इदम् अनेन आभ्याम् एभिः एनेन इति विकल्पेन अस्ति रूपं किन्तु अनेन इत्यस्य एव प्रयोगः अधिकः दृश्यते भाषायां साहित्ये अनेन आभ्याम् एभिः अस्ति If we write enena is also right, sir? सम्यक् एव किन्तु आचार्यः अपि तद् रूपं जानीयात् नो चेत् आचार्यः चिन्तयति तद् अशुद्धं रूपम् इति किन्तु तत् साधुरूपमेव एनेन इत्यपि साधुरूपमेव अधुना एतद् शब्दः स्त्रीलिङ्गं सत्यप्रेमा भगिनी एतया गुड एताभ्यां एताभिः साधु अधुना योगानंद महोदयः अस्मद् शब्दः अस्मत् शब्दः मया अवाभ्याम् अस्माभिः मया अवाभ्याम् अस्माभिः अवाभ्याम् बहुवचने अस्माभिः अस्माभिः अधुना शरत् महोदयः विज्ञान शब्दः एकनिमिषं महोदय अन्ये उत्तराणि मा वदन्तु मम साहाय्यं कुर्वन्तु शरत् महोदयस्य साहाय्यं मा कुर्वन्तु यतोहि अहमेव किल पत्रस्य परिशीलनं करोमि एकवचने किम् न श्रूयते ध्वनिः न श्रूयते शरत् महोदय भवान् अस्ति वा विज्ञानं नैव तृतीया विभक्तिरूपं वक्तव्यम् विज्ञान एकवचनं
किम् एकवचने किं रूपम्? विज्ञान विज्ञान विज्ञानम विज्ञानेन। विज्ञानेन। द्विवचने किं रूपम्? विज्ञानाभ्याम साधु। विज्ञानाभ्याम्। बहुवचने किं रूपम्? विज्ञानैः ज्ञानैः। साधु। विज्ञानैः। इदानीं प्रतिभा भगिनी सम्यक् पश्यतु। महोदय निसर्ग किल निसर्ग किल सम्यक्। दोषः सम्यक् गृहीतः। विज्ञानैः। इदानीं प्रतिभा भगिनी भगवत् शब्दः। एतत् भगवत् शब्दः पुल्लिङ्गशब्दः। भगवता गुड्। भगवद्भ्यां भगवद्भिः। वेरी गुड्। भगवद्भ्यां। भवन्तः अपि स्वेषु स्वेषु ग्रन्थेषु लिखन्तु। मम अभ्यासः नास्ति, अहम् एतानि रूपाणि सम्यक् जानामि, किन्तु अहं किमर्थं लिखामि इत्युक्ते तत्र सूक्तिः अस्ति किल, यथा अध्यापकः तथा छात्राः इति। अतः अहम् आदर्श अध्यापकः अस्मि। अहं लिखामि, भवन्तः केवलं टीवी वत् मा पश्यन्तु। यथा अहं लिखामि तदा भवन्तः अपि स्वेषु ग्रन्थेषु एतानि रूपाणि लिखन्तु। तदा एव रूपाणि मनसि तिष्ठन्ति। अस्माभिः किम्? अस्माभिः अपि महोदयः अनुसरणीयः। सत्यं। कर्मणि प्रयोगे साधुवाक्यम्। अस्माभिः अपि मनोजमहोदयः अनुसरणीयः। आम्, लिखन्तु। श्रमेण विना ज्ञानस्य प्राप्तिः न भवति। इदानीं रामभक्तः। रूपालक्ष्मी भगिनी। प्रायः हनुमान् इति शब्दः न, शब्दः अस्ति हनुमत् शब्दः। प्रथमा विभक्तिरूपं हनुमान् इति, हनुमत् शब्दः। सरलमस्ति, उत्तरम् उपरि एव अस्ति। यथा भगवत् शब्दः तथैव हनुमत् शब्दः। ಹೌದಾ, ಹನುಮನ ಅಂತಾರೆ. ಹನುಮನ नकारः हनुमता। हनुमताभ्याम भगवत् शब्दः भगवद्भ्याम्, हनुमत् शब्दः हनुमद्भ्याम। केवलम् अनुसरणं कर्तव्यं। सम्यक्। इदानीं बहुवचने किं भवति? हनुमद्भिः। हनुमद्भिः। इदानीम् अग्रे नागरत्ना भगिनी। युष्मद् शब्दः। हरि ओम्। नागरत्ना भगिनी, तत् कथं? यदा अहं प्रश्नं पृच्छामि तदा एव काचित् समस्या आगच्छति।
अन्यथा समस्या न भवति। हरि ओं, श्रूयते वा नागरत्ना भगिनी? भगिनी तु अस्ति एव किल? न श्रूयते भगिनी, क्लेशः अस्ति वा सम्पर्के? अस्तु, प्रतिभा भगिनी भवती उत्तरं वदतु। त्वया साधु त्वया युवाभ्यां युवाभ्यां अस्माभिः सम्यक्। Kshamatam Mahodaya, I couldn't get off the mute. My thing is freezing today. So अस्तु अस्तु, चिन्ता नास्ति। now I'm off. अस्तु। दधि शब्दः कः वक्तुम् इच्छति? Dadi. नपुंसकलिङ्गम्। दधिना दधिभ्यां दधिभिः। No. Dadi. दधिना No. ददीय No. Data. नैव। Datra. Datra. न न न। दद्यः दधिना दधिभ्यां दधिभिः। दध्ना। कः उक्तवान्? Dadna. रूपलक्ष्मी भगिनी वा? No. Nagaratna. दध्ना नागरत्ना भगिनी। दध्ना दधिभ्यां दधिभिः। दधि शब्दः दध्ना दधिभ्यां दधिभिः। दध्ना दधिभ्यां दधिभिः। स्पष्टं वा? आं महोदय। तृतीया विभक्तिरूपाणि। इदानीं गोशब्दः स्त्रीलिङ्गे कः वदति? यः जानाति सः वदेत्। धेन्वा धेनुभ्यां धेनुभिः। गोशब्दः धेनुशब्दः गोभिः गवा वा? गोभिः गोभ्यां गोभिः। गोभिः इति सम्यक् अस्ति। द्विवचनं रूपं मया न श्रुतं। गोभ्यां महोदय गोभ्यां। महोदय गो शब्द पुल्लिङ्ग स्त्रीलिङ्ग अस्ति। गोशब्दः उभयलिङ्गशब्दः अस्ति। पुल्लिङ्गे अपि अस्ति, स्त्रीलिङ्गे अपि अस्ति। गवा गोभ्यां गोभिः। एकवारं पश्यामः। गोशब्दः गो अत्र दृश्यते वा? गो ओकारान्तः पुल्लिङ्गशब्दः, गो ओकारान्तः स्त्रीलिङ्गशब्दः। लिङ्गद्वयमपि अस्ति। प्रथमं स्त्रीलिङ्गरूपं पश्यामः। गवा गोभ्यां गोभिः। गवा गोभ्यां गोभिः। अधुना पुल्लिङ्गरूपमपि पश्यामः। गवा गोभ्यां गोभिः। गवा गोभ्यां गोभिः। तृतीया विभक्तौ रूपाणानि समानानि सन्ति। इदानीं पर्याप्तं। तृतीया विभक्तेः अभ्यासः
एकवारं सर्वाणि रूपाणि अहम् उच्चैः वदामि, भवन्तः अपि म्यूट् कृत्वा उच्चैः वदन्तु। म्यूट् कृत्वा मम साकम् उच्चैः वदन्तु। नगरी शब्दः नगर्या नगरीभ्यां नगरीभिः। पर्वत शब्दः पर्वतेन पर्वताभ्यां पर्वतैः। तरु शब्दः तरुणा तरुभ्यां तरुभिः। घटी शब्दः घट्या घटीभ्यां घटीभिः। शक्ति शब्दः शक्त्या शक्तिभ्यां शक्तिभिः। गृह शब्दः गृहेण गृहाभ्यां गृहैः। आत्मन् शब्दः आत्मना आत्मभ्यां आत्मभिः। भवत् शब्दः भवता भवद्भ्यां भवद्भिः। मातृ शब्दः मात्रा मातृभ्यां मातृभिः। पितृ शब्दः पित्रा पितृभ्यां पितृभिः। मन्त्रिन् शब्दः मन्त्रिणा मन्त्रिभ्यां मन्त्रिभिः। इदं शब्दः पुल्लिङ्गे अनेन आभ्याम् एभिः। एतद् शब्दः स्त्रीलिङ्गे एतया एताभ्याम् एताभिः। अस्मद् शब्दः मया आवाभ्याम् अस्माभिः। विज्ञान शब्दः विज्ञानेन विज्ञानाभ्यां विज्ञानैः। भगवत् शब्दः भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः। हनुमत् शब्दः हनुमता हनुमद्भ्यां हनुमद्भिः। युष्मद् शब्दः त्वया युवाभ्यां युष्माभिः। दधि शब्दः दध्ना दधिभ्यां दधिभिः। गो शब्दः स्त्रीलिङ्गे गवा गोभ्यां गोभिः। इति कति शब्दाः अस्माभिः अभ्यस्ताः? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 19 18 19 20 20 शब्दाः। साधु 20 शब्दाः अभ्यस्ताः अस्माभिः। अत्र अहं नक्षत्रस्य चिह्नं स्थापितवान्। किमर्थं? शक्तिशब्दः। एकवारं शक्तिशब्दं पश्यामः। शक्ति इकारान्तः स्त्रीलिङ्गः शक्तिशब्दः। शक्त्या शक्तिभ्यां शक्तिभिः। सम्यक् एव अस्ति। तत्र मम भ्रमः अभवत्। अतः मत्ति शब्दं पश्यामः। अत्र किम् अस्ति? मत्या एव अस्ति। अस्ति, चिन्ता नास्ति। इदानीं शब्दरूपाणाम् अभ्यासः अभवत्। अधुना कथापठनस्य समयः। कथापठनस्य समयः। कां कथां पठामः? अद्य कथायाः पठनं मास्तु, किन्तु रूपकस्य पठनं कुर्मः। रूपकं नाम नाटकं, सरलनाटकं। एतत् किं रूपकम् अस्ति? रूपकं 1 इति अत्र अहं लिखितवान्। कथा कुतूहली कृष्णः। शीर्षकं किम् अस्ति? कथा कुतूहली कृष्णः। अत्र बालकृष्णः। प्रायः अस्मिन् गणे मेघना भगिनी एतां कथां सम्यक् जानाति, किन्तु सा अद्य केवलं शृणोति इत्यतः अहम् एतत् रूपकं स्वीकृतवान्। अत्र 3 पात्राणि सन्ति। कृष्णः, यशोदा, नन्दगोपः। पर्यायशः सर्वेषाम् अवकाशः भवति अत्र पठनार्थम्। आदौ कृष्णः यशोदा। अस्मिन् पुटे कृष्णः यशोदा इति पात्रद्वयमेव। अतः कृष्णस्य वाक्यानि योगानन्द महोदय भवान् पठतु। यशोदायाः वाक्यानि रूपालक्ष्मी भगिनी पठतु। आवरणे आवरणे इन् द ब्राकेट्स् यद्यदस्ति आवरणे इत्युक्ते
सूत्रधारस्य वाक्यानि नागरत्ना भगिनी पठतु। सम्यक् दृश्यते वा मित्राणि? सूत्र ओके अहं न जानामि। सूत्रधारः नाम like he is the facilitator, he gives all the narrations in a play. Somebody is entering, somebody is exiting, so whatever is given in brackets आवर्णे लिखितानि वाक्यानि सूत्रधारस्य वाक्यानि सन्ति। सूत्रधारस्य वाक्यानि नागरत्ना भगिनी पठति, कृष्णस्य योगानंद महोदयः पठति, यशोदायाः वाक्यानि रूपालक्ष्मी भगिनी पठति। अस्तु, आरम्भं कुर्वन्तु। आं महोदय। नन्दगोपस्य गृहं कृष्णः प्रविशन्ति। कृष्णः प्रविशति। कृष्णः प्रविशन्ति। कृष्णः प्रविशति। सॉरी, क्षम्यतां। प्रविशति। मातरं अन्विष्यन् इत्यस्य अर्थः अस्ति अन्वेषणं कुर्वन्। अन्वेषणं नाम इन्वेस्टिगेशन् इति न, अत्र सर्च् इति अर्थः। अन्वेषणे सर्च् SEARC स्पेलिंग् सम्यक् अस्ति वा? अस्तु। मातरम् अन्विष्यन्। सिद्धः भवति महोदय। सिद्धः भवति। सिद्धः, अहं सिद्धः। पठतु। अम्बा कुत्र अस्ति? प्रविश्य। किं कृष्ण अत्रैव अस्मि? धावित्वा अंकं सम्यक् अस्ति। अंकं आरोहति। अंकम् ಅಂದ್ರೆ रिमेंबर लैप ಅಂತ ಅರ್ಥः। आरोहति नाम इति अर्थः। धावित्वा अंकम् आरोहति ಅಂದ್ರೆ ಕೃಷ್ಣ ಓಡಿ ಬಂದು ತಾಯಿಯ ತೊಡೆ ಮೇಲೆ ಕೂರ್ತಾನೆ ಅಂತ। कृष्णः अम्बा भवती समीपे नास्ति चेत् मह्यं किमपि न रोचते, भवती अत्रैव तिष्ठतु। तथैव भवतु, भवान् समीपे नास्ति चेत् मह्यमपि किमपि न रोचते कृष्ण। अम्बा सर्वे वदन्ति यत् भवती बहुकथाः जानाति इति, सत्यं वा अम्बा? आं जानामि, परं किं तेन? तर्हि मामपि कथां वदतु, अहं कथां श्रोतुं बहु इच्छामि। वदामि कदाचित्। इदानीमेव कथां कथयतु अम्बा, अहं श्रोतुम् इच्छामि। वत्स, इदानीं मम समयः नास्ति, बहूनि कार्याणि सन्ति। भवान् गच्छतु, मित्रैः सह क्रीडतु। नन्दगोपः प्रविशति। नन्दगोपः कः? कृष्णस्य पिता। नन्दगोपः अस्ति कृष्णस्य पिता। अधुना नन्दगोपः अपि तत्र प्रविशति। इदानीं नन्दगोपस्य पात्रं शरत् महोदयः भवान् पठतु। यदा अवकाशः आगच्छति तदा नन्दगोपस्य पात्रं शरत् महोदयः पठतु। किञ्चित् उपरि करोमि। कृष्ण न हि अध्यापकः, मम एक प्रश्नं। अनन्तरम् अहं प्रश्नस्य अवकाशं कल्पयामि। इदानीं पठनस्य अनुवर्तनं भवतु। एकं पृष्ठं पठित्वा 1 पेज् पठित्वा प्रश्नस्य चर्चां कुर्मः।
अग्रे पठतु योगानन्द महोदय। न हि अम्बा अहम् इदानीमेव कथां श्रोतुम् इच्छामि। इदानीम् अहं कामपि कथां न स्मरामि। गच्छतु ततां वदतु पुनः तातं वदतु सः कथां वदति। तातः नाम जनकः, पिता, तातः। कन्नड भाषायां तातः नाम पितामहः, किन्तु संस्कृत भाषायां तातः नाम जनकः अथवा पिता। ओके। दूरतः। शरत् महोदय। क्षम्यतां, म्यूट् वदतु। अहं वत्स कृष्ण अत्र आगच्छतु, अम्बा मा पीडितु। पुनः अन्तिमं वाक्यं पुनः पठतु। अम्बा मा पीडयतु। अम्बां द्वितीया विभक्तिः, अम्बां मां पीडयतु। क्षम्यताम्, अम्बां मां पीडयतु। वत्स गच्छतु, सः उत्तमाः कथाः जानाति। आं वत्स अत्र आगच्छतु, अहं कथां वदामि। अहं नागच्छामि। भवान् गोचारणं जानाति, कथाः न जानाति। अम्बा तु उत्तमाः कथाः जानाति। अम्बा भवती एव कथां वदतु। भवती मधुरा, भवत्याः वचनानि अपि मधुराणि। भवत्याः कथा अपि मधुरा सुमधुरा। ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಣ್ಣೆ ಹಚ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ತಾಯಿಗೆ. इदानीं प्रश्नस्य अवकाशः। पुनरेकवारम् आदितः दर्शयामि। कुत्रचित् प्रश्नः अस्ति चेत् सम्यक् पुनरेकवारं मनसि वा उच्चैः वा म्यूट् कृत्वा पठन्तु। यत्र कुत्रचित् प्रश्नः अस्ति चेत् अधुना प्रश्नस्य अवकाशः। महोदय, अत्र अङ्कम् इति शब्दस्य अर्थः लाप् इति। अत्र लाप् इति अर्थः। अन्यदर्थः अपि अस्ति। शिक्षकः इति चन्द्रं पश्यामः। इदानीम् अङ्क इति पदस्य बहवः अर्थाः सन्ति। मार्क्स् इति, मार्किङ्ग् इति, अङ्क इत्येव तेषां कृते अपि अङ्क इत्येव पदमस्ति। इदानीम् अङ्क नाम चिह्नं। चिह्नम् ಅಂದ್ರೆ मार्क्। कलंक, अंक, चिह्न, लक्षण, लिंग, निमित्त इति चिह्नम् अंक पुल्लिङ्गपदम्। अंकम् इत्यस्य अपरः अर्थः अस्ति अंग इति, इत्युक्ते शरीरस्य अंग। अत्रापि पुल्लिङ्गपदमेव अस्ति। अतः चिह्नं like for if it come ಪಂಚಮಾಕ್ಷರ ಸಂಯುಕ್ತಾಕ್ಷರವಾಗಿ ಬಂದ್ರೆ ನಾ ಫಸ್ಟ್ ಹೇಳ್ಬೇಕಾ? ಹಾಗೆ ಹಕಾರ ನಕಾರ ಬಂದಾಗ ಹಕಾರ ನಕಾರ, ಈ ಹಕಾರ ಜೊತೆ ನಕಾರ ನಕಾರ ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಬಂದ್ರೆ ಮೊದಲಾಗಿ ನಾವು ಆ ನಕಾರ ನಕಾರ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮಕಾರ ಹೇಳ್ಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಹಕಾರ. ಚಿಹ್ನಂ as like ಬ್ರಹ್ಮ, ಜಾಹ್ನವಿ. ನಾನು ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಆಯ್ತು, ಅಂಕ ಮುಗಿಸ್ಬಿಟ್ಟು ಅದರದ್ದು ನಾನು ವಿವರಣೆ ಕೊಡ್ತೀನಿ. ಓಕೆ, ಕನ್ನಡ ಕೋಶ ನೋಡೋಣ, ನಿಮ್ಗೆ ಇನ್ನ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಅರ್ಥ ಆಗ್ಬೋದು. ಅಹಂ ಕನ್ನಡ ಕೋಶಂ ದರ್ಶಯಾಮಿ ತದಾ ಸ್ಪಷ್ಟತಾ ಪ್ರಾಪ್ಯತೆ ಅಂಕ ಶಬ್ದಸ್ಯ. ಇದಾನಿಂ ಅತ್ರ ಪಶ್ಯಂತು. ಪುಲ್ಲಿಂಗೆ ಅಂಕಃ, ಲಾಂಛನ, ಗುರುತು, ಚಿಹ್ನೆ, ಚಿಹ್ನೆ. ಕಳಂಕ ಇತ್ಯಪಿ ಅರ್ಥः अस्ति. कलंक नाम दोषः इति किल, सः अपि अर्थः अस्ति।
अपरः अर्थः अस्ति तोडे तोडे अङ्कः। अत्र अङ्कस्य पुल्लिङ्गत्वमपि अस्ति नपुंसकलिङ्गत्वमपि अस्ति। अङ्कः अङ्कौ अङ्काः अथवा अङ्कम् अङ्के अङ्कानि। अत्र तोडे। इदानीम् अस्माकं प्रसङ्गे रूपकं विच वी आर रीडिंग वी हैव टू टेक दिस पर्टिकुलर मीनिंग तोडे ಅಂತ। ಇನ್ನು ಮುಂದೆ ಇನ್ನ ಇದೆ ಅಂಕ, ನಾಟಕದ ಒಂದು ಭಾಗ, ಸೀನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಸೀನ್ 1 ಸೀನ್ 2 ಸೀನ್ 3 ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಸೀನು ಎರಡನೇ ಸೀನು. ಸೊ ಅಂಕ ಅಂತ ನಾಟ್ಯಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲೂ ಈ ಒಂದು ಪದದ್ದು ಪ್ರಯೋಗ ಇದೆ. ಅಲ್ಲಿನೂ ಉಭಯ ಲಿಂಗಾತ್ಮಕ ಪ್ರಯೋಗ, ಎರಡು ಲಿಂಗಗಳನ್ನು ಅಂಕ ಆ ಒಂದು ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದಿದೆ ನಾಟಕಾದಿ 10 ರೂಪಗಳಲ್ಲೊಂದು. ಇವಾಗ ನಾಟಕದಲ್ಲೇ ಬೇರೆ ಬೇರೆ ನಾಟಕ ಸ್ಟೈಲ್ಸ್ ಇದೆ. ಉದಾಹರಣಕ್ಕೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ 1 ಆಕ್ಟ್ ಪ್ಲೇ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. 1 ಆಕ್ಟ್ ಪ್ಲೇ ಅಂದ್ರೆ ಎರಡನೇ ಸೀನೇ ಇರಲ್ಲ, ಪೂರ್ತಿ ಡ್ರಾಮಾ ಒಂದೇ ಸೀನು. ಆತರ ದಶರೂಪಕಂ ಅಂತ ಇದೆ. 10 ಡಿಫರೆಂಟ್ ಟೈಪ್ಸ್ ಆಫ್ ನಾಟಕಾನಿ, 10 ಡಿಫರೆಂಟ್ ಟೈಪ್ಸ್ ಆಫ್ ರೂಪಕಾಣಿ. 10 ಡಿಫರೆಂಟ್ ಟೈಪ್ಸ್. ಅದರಲ್ಲಿ ನಾಟಕಂ ಒಂದು ಸ್ಟೈಲು, ಅದೇ ರೀತಿ ಅಂಕಃ ಅಥವಾ ಅಂಕಂ ಒಂದು ಸ್ಟೈಲು. ಅದಕ್ಕೂ ಅಂಕ ಅಂತ ಪದನ್ನ ಬಳಸ್ತಾರೆ. ಕನ್ನಡ ಭಾಷಾಯಾಂ ದೃಶ್ಯ ಇತಿ ಪ್ರಯೋಗಂ किञ्चित् अहं वदामि तत्र कथं भवति इति. ಚಿತ್ರಯುದ್ಧ ಇದರ ಅರ್ಥ ನನಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಏನಂತ. ಚಿತ್ರಯುದ್ಧ ಅಂಕ ಅಂತಿದೆ. ಸಮೀಪ ಈ ಅರ್ಥದಲ್ಲೂ ಅಂಕ ಅಂತ ಪದದ್ದು ಪ್ರಯೋಗ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ಸ್ಥಾನ ಈ ಅರ್ಥದಲ್ಲೂ ಅಂಕ ಪದ ಪ್ರಯೋಗ ಕಾಣಿಸುತ್ತೆ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ. ಪಾಪ ಅಂದ್ರೆ ಪಾಪ ಪುಣ್ಯ, ಪಾಪ ಅದಕ್ಕೂ ಅಂಕ ಅಂತ ಅರ್ಥ. ದುಃಖ ಅದಕ್ಕೂ ಅಂಕ ಅಂತ ಪದ. ಅಪರಾಧ ತಪ್ಪು ಅದಕ್ಕೂ ಅಂಕ ಅಂತ ಅರ್ಥ. ರೇಖೆ ಗೆರೆ ಅಂಕ. ಅಲಂಕಾರ ಒಡವೆ ಭೂಷಣ ಅಂಕ. ಶರೀರ ದೇಹ ಅಂಕ. ಪರ್ವತ ಬೆಟ್ಟ ಅಂಕ. ಸಂಖ್ಯೆ ಅಂದ್ರೆ 1 2 3 4 ಸಂಖ್ಯೆ ಅಂಕಾನಿ. ಬುದ್ಧಿ ಅದಕ್ಕೂ ಅಂಕ. ಇಷ್ಟು ಅರ್ಥಗಳಿದೆ ಈ ಒಂದು ಪದಕ್ಕೆ. ನಾವು ಪ್ರಸಂಗ ಸಂದರ್ಭ ನೋಡಿ ನಾವು ಒಂದು ಅರ್ಥಕ್ಕೆ ಬರಬೇಕು. ಈ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಅಂಕ ಅಂತ ಪದ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಯಾವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೋಡಿ ನಾವು ತಿಳ್ಕೊಬೇಕು. ಸರ್, ಪರದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಬರತ್ತಾ? ನಾಟಕದ ಪರದೆ ಅಂತಿಲ್ಲ. ಪರದೆ ಅಂದ್ರೆ ಸ್ಕ್ರೀನ್ ಅಂತ ಅಲ್ವಾ? ಅದೇ ನಾಟಕದ ಪರದೆ ಹಾಕ್ತಾರಲ್ಲ ಅದಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೆ ಅಂಕ ಅಂತ ಅರ್ಥ ಇಲ್ಲ. ನಾಟಕದ ಒಂದು ಭಾಗ ಅಂದ್ರೆ ಸೀನ್ 1 ಸೀನ್ 2 ಸೀನ್ 3 ಅವ್ರು ಬ್ರೇಕ್ ತಗೊಂಡು ಮತ್ತೆ ಹಿಂದೆ ಹೋಗಿ ಡ್ರೆಸ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಬೇರೆಯವ್ರು ಬರ್ತಾರೆ, ಆತರ ಸೀನ್ಸ್ಗೆ ಅದಕ್ಕೆ ನಾಟಕದ ಒಂದು ಭಾಗ ಅಂತ ಅಂಕ. अन्यः कश्चन प्रश्नः? सम्यक् न श्रूयते, पुनः वदतु कृपया. मम एकः प्रश्नमस्ति. पृच्छतु शरत् महोदय. साकु तंदे कन्नड भाषेन अर्थं किं संस्कृति समानार्थक पदं किं संस्कृतेन? कस्य पदस्य? ಚಾಟ್ ಮಧ್ಯೆ ಟೈಪ್ ಕರೋ. ಕೇಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ರೂಪಲಕ್ಷ್ಮಿ ಭಗಿನಿ ಹೇಳಿ. ಸಾಕು ತಂದೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಾಕು ತಂದೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ವಾಕ್ಯನ, 2 ಪದನ, 1 ಪದನ? ಏಕ ಪದ. ಸಾಕು ತಂದೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಫಾಸ್ಟರ್ ಪೇರೆಂಟ್ಸ್, ಸಾರಿ ಫಾಸ್ಟರ್ ಫಾದರ್. ಫಾಸ್ಟರ್ ಫಾದರ್ ವಾ? ಫಾಸ್ಟರ್ ಫಾದರ್ समानार्थक पदं किं संस्कृते? फास्टर फादर. नन्दः फास्टर फादर इति अस्ति इति वा? तदर्थं भवान् पृच्छति. आं भवान्. जनकः पालकः
इदानीं जनकः इति वसुदेवः, पालकः भवति नन्दगोपः। जनयति इति जनकः, पालयति इति पालकः इति अहं चिन्तयामि, किन्तु पश्यामः कोशे किं लिखितम् अस्ति। ಅವಾಗ ಗಾರ್ಡಿಯನ್ ಅಂತ ಆಗತ್ತಲ್ವಾ ಸರ್? फास्टर् फादर् किमपि अस्ति अत्र, पश्यामः। तदेव पालकपिता पालकः इत्येव अर्थः अस्ति। धाता पालकः पालकपिता इति। महोदय, विमाता इति मातरम् अन्यमाता इति उपयोगं करोति। विमाता इति तद् यत्र तर्हि भवती वदति विपिता इति किमपि वक्तव्यं वा? विमाता इति पदम् अस्ति, अत्र एतत् पदम् अस्ति वा इति अहं न जानामि, अनन्तरं पश्यामः। भगिनी अपरं प्रश्नं पृष्टवती, तत्र उच्चारणं कथं कर्तव्यम् इति। तत्र यदा हकारः पुनश्च मकारः अथवा अकारः नकारः अकारः नकारः अत्र लिखामि। लेखनसमये आदौ हकारः अनन्तरं मकारः, किन्तु उच्चारणसमये आदौ मकारः अनन्तरं हकारः। ब्रह्म ब्रह्म। अत्र वह्निः वह्निः आदौ नकारः, उच्चारणसमये आदौ नकारः अनन्तरं हकारः। पूर्वाह्णः आदौ नकारः अनन्तरं हकारः इति नियमः अस्ति। लेखनसमये आदौ हकारः अनन्तरं मकारः, उच्चारणसमये आदौ मकारः नकारः नकारः अनन्तरं हकारः इति काचित् व्यवस्था संस्कृतभाषायां पाल्यते। क्षम्यतां महोदय, एतत् पूर्वाह्नः अर्थः वा ಅಂದ್ರೆ फोर्नून्। मध्याह्नः इति उपयोगं करोति। मध्याह्नः इति नून्, पूर्वाह्णः इति फोर्नून्। अपराह्णः अपराह्णः इति आफ्टर्नून्। नकारस्य स्थाने नकारः आगच्छति। रकारः अस्ति किल, रेफः अस्ति, अत्रापि रेफः अस्ति इत्यतः नत्वं भवति, नकारस्य स्थाने नकारः। अस्तु, अस्माकं पठनवेलायां रसभङ्गः मा भवतु, इत्युक्ते अस्तु प्रश्नाः भवन्तु, किन्तु शीघ्रं रूपकं प्रति आगच्छामः, नो चेत् तत्र अनुवर्तनं न भवति, रसस्य भङ्गः भवति। वी कैनॉट एन्जॉय द फ्लेवर ऑफ द रूपकं कृष्णलीला। आस्क क्वेश्चंस, नो प्रॉब्लम, but we will try to come back to the reading as quickly as possible. स्मरन्तु किं किं जातं। कृष्णः मातरं पीडयति, भवती एव मां कथां वदतु इति। किन्तु माता किं वदति, अहं न वदामि, भवान् पितरं पृच्छतु, त्वं पितरं पृच्छ। तदा कृष्णः वदति, नैव नैव, पिता नन्दगोपः केवलं गोचारणं जानाति, गोचारणं, कौ ग्रेजिंग। नन्दः केवलं गोचारणं जानाति, सः कथाः न जानाति, माता एव उत्तमाः कथाः जानाति। अत्र अहम् एकं लघु प्रश्नं करोमि। अस्मिन् वाक्ये कथाः इति शब्दस्य का विभक्तिः? तृतीया विभक्तिः बहुवचनं। द्वितीया विभक्तिः बहुवचनं। सम्यक् अस्ति,
अस्तु, इदानीम् अग्रे गच्छामः। नन्दस्य पात्रं शरत् महोदयः एव पठतु। नन्दस्य पात्रं यशोदायाः पात्रं राधिका भगिनी पठतु। कृष्णस्य पात्रं प्रतिभा भगिनी पठतु। कृष्णस्य पात्रं प्रतिभा भगिनी, यशोदायाः पात्रं राधिका भगिनी। आवरणे यदस्ति तद् सत्यप्रेमा भगिनी पठतु। आवरणे यदस्ति। इदानीं नन्दः, शरत् महोदय। यशोदे, कृष्णः भवत्याः मुखादेव कथां श्रोतुम् इच्छति। कामपि कथां वदतु। राधिका भगिनी। हरि ओम्। भवतु, अहमेव वदामि। आगच्छतु कृष्ण, अत्र उपविशतु, सावधानं श्रोतव्यम्। कृष्णः पार्श्वे उपविशति। अस्तु अम्बा, सम्यक् शृणोमि, वदतु। प्रतिभा भगिनी किञ्चित् उच्चैः वदतु पुनः। अस्तु अम्बा, सम्यक् शृणोमि, वदतु। परन्तु कृष्ण, भवान् अतीव चेष्टालुः। गृहं गृहं गत्वा नवनीतं चोरयति। यमुना नदीं गत्वा तत्र जलक्रीडां करोति। एतेषु दिनेषु जलक्रीडां करोति। एतेषु दिनेषु असत्यम् अपि वदति इति अन्ये वदन्ति। सत्यं वा? नास्ति अम्बा, अहं किमपि अकार्यं न करोमि, कदापि असत्यं न वदामि। अम्बा, कथां वदतु। वदामि, उत्तमां कथां वदामि। परन्तु यदि भवान् पुनः अकार्यं करिष्यति तर्हि कदापि कथां न कथयिष्यामि। तथैव अस्तु अम्बा। सम्यक् उपविशतु, श्रद्धया श्रोतव्यम्। मध्ये विघ्नः न करणीयः। अस्तु अम्बा, भवती यथा वदति तथैव करोमि। कथां वदतु। वदामि। स्वागतम्। स्वगतम्। एकनिमिषं। स्वगतम् ಅಂದ್ರೆ ತಾನೇ ಟೆಲಿಂಗ್ ಒನ್ ಸೆಲ್ಫ್. ಯಶೋದ ಆಚೆ ಹೇಳ್ತಿಲ್ಲ, ಮನ್ಸಲ್ಲಿ ಹಂಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾಳೆ ಅಂತ. ಸ್ವಗತಂ. कथां वदामि। अम्बा, वदतु अम्बा। तदेव चिन्तयति अस्मि भोः। भवतु रामायणकथां वदामि वा? अस्तु अम्बा, वदतु। वदामि। प्रतिवाक्याम् अन्ते भवता हूं हूं इति वक्तव्यम्। तेन भवान् जागरितः एव अस्ति वा निद्रां कृतवान् वा इति अहं ज्ञातुं शक्नोमि। तथैव भवतु, आरम्भं करोतु। पुरातनकाले अयोध्या नाम नगरम् आसीत्। तत्र किञ्चित् विरामं स्वीकुर्मः। अग्रे अपि अस्ति। तत्र किमपि पदं न अवगतं चेदेव पृच्छन्तु। व्याकरणस्य विषयः मास्तु, केवलं पदस्य अर्थविषये पृच्छन्तु। नो चेत् रसस्य भङ्गः भवति। अग्रे अनुवर्तनं भवतु शीघ्रं। सर्वाणि पदानि अवगतानि वा? अत्र कः संवादः प्रचलति इति स्पष्टम् अवगच्छन्ति किल भवन्तः? नाटिनेस्। आमां, चेष्टालुः, नाटिनेस् इति।
इदानीं पात्रस्य परिवर्तनं कुर्मः। अधुना कृष्णः भवति सत्यप्रेमा भगिनी, कृष्णः भवति सत्यप्रेमा भगिनी, यशोदा भवति नागरत्ना भगिनी। अन्येषां पात्राणि अस्मिन् पृष्ठे नास्ति, अतः पात्रद्वयमेव। कृष्णः सत्यप्रेमा भगिनी, नागरत्न यशोदा भगिनी, यशोदा नागरत्ना भगिनी। अत्र अन्तिमं वाक्यं पठित्वा अनुवर्तनं करोतु। हरि ओम्। पुरातनकाले अयोध्या नाम नगरमस्ति। भवती कृष्णः। महोदय। माता अस्ति नागरत्ना भगिनी। माता न आगच्छतु। कुत्र? यदा वक्तव्यं तदा एव माता अन्यत्र गच्छति। हरि ओम्। किं भवति? क्लेशः भवति नागरत्ना भगिन्याः। सा नास्ति एव। अस्तु, तर्हि सत्यप्रेमा भगिनी, भवती तु कृष्णस्य पात्रमेव स्वीकरोतु। तर्हि रूपालक्ष्मी भगिनी यशोदायाः पात्रं। नास्ति नास्ति, योगानन्द महोदय। यशोदा योगानन्द महोदय। कृष्णः यदा नागरत्ना भगिनी पुनः प्रविशति तदा योगानन्द महोदयस्य स्थाने नागरत्ना भगिनी पठनं करोतु। योगानन्द महोदय। पुरातनकाले अयोध्या नाम नगरम् आसीत्। तत्र रामः इति कश्चन आसीत्। परम् अम्ब कः सः रामः? एकः तु रामः अत्रैव अस्ति, मम अग्रज बलरामः। एषः न भोः, सः अन्यः रामः। सः दशरथस्य पुत्रः, अयोध्यायाः राजकुमारः, लक्ष्मणस्य अग्रजः। भवान् अहमेव वदामि, आक्षेपं करोति। भवान् मध्ये वदति, अहं कथां न कथयामि। नास्ति अम्ब, पुनः मध्ये न वदामि, वदतु। शृणोतु, तस्य पत्न्याः नाम सीता। सीता परमपतिव्रता, अतीव सुन्दरी च। किं राधया? राधायाः अपेक्षया अपि सुन्दरी। हे अंगुलिं निधाय ಅಂದ್ರೆ ಕೃಷ್ಣನ್ ಬಾಯಿ ಮೇಲೆ ಯಶೋದಾ ಮಾತೆ ಬೆರಳನ್ನು ಇಡ್ತಾಳೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಮಧ್ಯೆ ಮಧ್ಯೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ. तदहं न जानामि, भवान् पुनः मध्ये वदति। न वदामि, वदतु अम्ब। रामः पितृवाक्य परिपालनार्थं सीतया सह अरण्यं गतवान्। लक्ष्मणः अपि तेन सह गतवान्। अरण्ये पञ्चवटी इत्यत्र कुटीरं कृत्वा तत्र वासं कृतवन्तः ते सर्वे। अग्रे कदाचित् मारीचः सुवर्णमृगः भूत्वा तत्र आगतवान्। सीता तं मृगम् आनयतु इति रामं प्रार्थितवती।
सुवर्णमृगम् आनेतुं रामः दूरं गतवान् आसीत्। तदा राक्षसराजः लङ्काधिपतिः रावणः सन्यासिवेषं धृत्वा कुटीरम् आगतवान्। इदानीं पात्रस्य परिवर्तनं कुर्मः। कृष्णः भवति शरत् महोदयः। कृष्णः भवति शरत् महोदयः। नागरत्ना भगिनी पुनः आगतवती वा? नैव। तर्हि अत्र रूपालक्ष्मी भगिनी यशोदायाः पात्रम्। यशोदा सारी लक्ष्मणः अपि तत्र न आसीत्। सः कुत्र गतवान् आसीत्? रामस्य सहायार्थं सीता एव तं प्रेषितवती आसीत्। रामस्य सहायार्थं सीता एव तं प्रेषितवती आसीत्। कुटीरे सीता एकाकिनी आसीत्। तदा तत्र आगत्य रावणः तां नीतवान् एव। निमीलितनेत्रः सन् रामावतारं स्मरन् उच्चैः। एकनिमिषम्। इदानीं कृष्णः कथां शृणोति। कथायाः श्रवणसमये सः निमीलितनेत्रः अस्ति। निमीलितनेत्रः नाम कण्णु मुच्चिकोंडु कथेन केಳ್ತಿದ್ದಾನೆ कृष्ण। कथेन ಕೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ತನ್ನ ಪೂರ್ವಜನ್ಮದಲ್ಲಿ ನಡೆದಿದ ರಾಮಾವತಾರನ್ನು ಸ್ಮರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅತಃ ಈಗ ರಾಮಾಯಣ ಕಥೆಯನ್ನು ಯಶೋದಾ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ, ಕೃಷ್ಣ ಕೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಬಟ್ ಕೃಷ್ಣಂಗೆ ತನ್ನ ಪೂರ್ವಜನ್ಮದ ಸ್ಮರಣೆ ಆಗುತ್ತೆ. ಆ ಸ್ಮರಣೆದಿಂದ ಉಚ್ಚೈಹಿ ಈಗ ಏನ್ ನಡೀತು? ಕುಟೀರದಲ್ಲಿ ಸೀತಾ ಏಕಾಕಿನಿ ಅಸ್ತಿ. ತದಾ ರಾವಣಃ ಸೀತಾಂ ನೇತುಂ ಆಗತವಾನ್. ತದಾ ಕೃಷ್ಣಃ ಉಚ್ಚೈಹಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಧನುಃ ಮಮ ಧನುಃ ಆನಯತು ದೃಷ್ಟಂ ರಾವಣಂ ಮಾರಯಾಮಿ. ಸಂಭ್ರಮಂ. वत्स कृष्ण किं वदति? कुत्र रामः, कुत्र सीता, कुत्र रावणः? एषा केवलं कथा भोः। सम्भ्रान्तः कृष्णः। अहं रामः, अहं कृष्णः। वत्स भवान् मम पुत्रः कृष्णः, नन्दगोपालः। आम् अम्बा, अहं भवत्याः पुत्रः गोपालः, गोपालनन्दनः। अम्बा, शान्तः अस्मि, निद्रां करोमि। अस्तु वत्स, करोतु। समाप्तम्। अत्र किं जातम् इति एकवारं स्पष्टीकरोमि। यशोदायाः दृष्टौ कृष्णः सामान्यः मानवबालः, किन्तु कृष्णः तु स्वयं जानाति यत् सः भगवान् साक्षात् परमात्मा। त्रेतायुगे सः रामावताररूपेण भूमितले अवतारं प्राप्तवान्। इदानीं द्वापरयुगे सः कृष्णरूपेण भूमिम् आगतवान्। केवलं तदा तदा कृष्णः तस्य दिव्यत्वं प्रकटीकरोति, किन्तु मुग्धा एषा यशोदा माता कृष्णस्य निजस्वरूपं न जानाति इति एतद् रूपकं मधुरम् अस्ति किल एतद् रूपकम्। एतत् नूतनप्रयोगः बहु उत्तमम् अस्ति। इदानीम् अहम् इतोपि किञ्चित् स्वारस्यं वदामि। प्रायः एषः एकः श्लोकः
एषः श्लोकः कुत्र वर्तते इत्युक्ते कश्चन उत्तमः ग्रन्थः अस्ति, ग्रन्थस्य नाम अस्ति कृष्णकर्णामृतम्। कृष्णकर्ण अमृतम्, ಕರ್ಣ ಅಮೃತಂ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಿವಿಗೆ ಅದು ಅಮೃತ ಸದೃಶ ಅಂತ ಅರ್ಥ. ಆ ರೀತಿ ಕಾವ್ಯವನ್ನು ರಚಿಸಿದ್ದವನು, ಅವನ್ ನಿಜ ಹೆಸರು ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬಟ್ ಅವನ್ ಬರ್ಕೊಂಡಿರೋ ಹೆಸರು ಲೀಲಾಶುಕ ಅಂತ. ಲೀಲಾಶುಕ ಅಂತ ಕವಿ ಹೆಸರು. ಕೃಷ್ಣ ಕರ್ಣಾಮೃತಂ ಅನ್ನೋದು ಈ ಒಂದು ಕಾವ್ಯದ್ದು ಹೆಸರು. ಅಲ್ಲಿ ಆ ಕಾವ್ಯದಲ್ಲಿ ಇದೊಂದು ಚಿಕ್ಕ ಶ್ಲೋಕ ಇದೆ. ಈ ಶ್ಲೋಕವನ್ನು ಆಧಾರಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ರೂಪಕವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿದರೆ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತಿಯಲ್ಲಿ ಯಾರೋ ಒಬ್ರು. ನಾನೀಗ ಈ ಒಂದು ಅಹಂ ಏತತ್ ಪದ್ಯಮೇಕವಾರಂ ಪಠಾಮಿ ಯಥಾಶಕ್ತಿ ನಿರೂಪಯಾಮಿ. ಇದಾನಿಂ ಅತ್ರ ಕಿಂ ಅಸ್ತಿ? ಸಾಕ್ಷಾತ್ ಯಶೋದಾ ಕಥಾಂ ವದತಿ. ರಾಮೋ ನಾಮ ಬಭೂವ. ಇದು ಯಶೋದಾ ತಾಯಿ ಮಾತು. ಅಂದ್ರೆ ರಾಮ ಅಂತ ಒಬ್ಬನಿದ್ದ, ಅದಕ್ಕೆ ಕೃಷ್ಣ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ? ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಯಶೋದಾ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾಳೆ ತದ್ ಅಬಲ ಸೀತಾ ಇತಿ, ಅಂದ್ರೆ ರಾಮನ ಹೆಂಡತಿ ಸೀತಾ. ಅದಕ್ಕೆ ಕೃಷ್ಣ ಏನ್ ಜವಾಬ್ ಕೊಡ್ತಾನೆ? ಅಂತ ಕೃಷ್ಣನ್ ಮಾತಿಲ್ಲಿ. ಅದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಯಶೋದಾ ತಾಯಿ ತೌ ಪಿತುಃ ವಾಚ ಪಂಚವಟಿ ವನೆ ನಿವಸತಃ ಅಂತ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಅವರಿಬ್ರು ತೌ ಪಿತುಃ ವಾಚ ದಶರಥನ ಮಾತನಿಂದ ಪಂಚವಟಿ ವನದಲ್ಲಿ ನಿವಸತಃ, ನಿವಸತಿ ನಿವಸತಃ ನಿವಸಂತಿ ದ್ವಿವಚನಂ ಪ್ರಥಮ ಪುರುಷ. ಅವರಿಬ್ರು ಪಂಚವಟಿ ವನದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ಕಾಲ ಅವರು ವಾಸ ಮಾಡಿದ್ರು. ಅದ ನಂತರ ಕೃಷ್ಣ ಹೂ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದು ನಾವು ಲೆಕ್ಕ ಇಟ್ಕೋಬೇಕು. ತಾಮ್ ಅಹರತ್ ರಾವಣ. ಇಲ್ಲಿ ಪದತ್ರಯ ಇದೆ, ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಬರ್ದು ತೋರಿಸ್ತೀನಿ. ತಾಮ್ ಅಂದ್ರೆ ಸೀತಾಂ ಅಹರತ್. ಹರತಿ ಹರತಿ ಲಂಗ್ಲಕಾರ ಏನಾಗುತ್ತೆ? ಅಹರತ್. ಕಹ ರಾವಣ. ತಾಂ ಸೀತಾಂ ರಾವಣ ಅಹರತ್ ಅಂದ್ರೆ ಹರಣಂ ಕೃತವಾನ್, ಅಪಹರಣಂ ಕೃತವಾನ್, ಕಿಡ್ನಾಪ್ ಮಾಡ್ದ. ಆಹರತ್ ಸಮ್ಯಕ್ 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 ಭವತಿ ಉಕ್ತವತಿ. ಆಹರತ್ ಇತಿ ಅತ್ರ ಆಹರತ್ ಆಹರಣಂ ಕಿಡ್ನಾಪ್ ಅಂತಾನೆ. ಆಹರತ್ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಆ ಅಂತ ಉಪಸರ್ಗ ಇದೆ ಪ್ಲಸ್ ಆಹರತ್ ಅಂತ ಲಂಗ್ಲಕಾರ. ಅತಃ ಆಹರತ್ ಅಂತ ಒಟ್ಟಿಗೆ ಕೊನೆ ರೂಪಸ್ಯ ಸಿದ್ಧಿ ಭವತಿ. ಆಹರತ್ ಅಂದ್ರೆ ಕಿಡ್ನಾಪ್ ಮಾಡ್ದ ಅಂತ. ಸಂಧಿ ಆಗುತ್ತೆ. ಆಹರತ್ ಅಂತ ರೂಪಸಿದ್ಧಿ ಭವತಿ. ಇಲ್ಲಿ ಒಂದ್ ನಿಮಿಷ. ಕೃಷ್ಣೇನ ಇತಿ ಪುರಾತನೀ ನಿಜಕತಾಂ ಆಕರ್ಣ್ಯ ಮಾತ್ರ ಈರಿತಾಂ. ಕೃಷ್ಣೇನ, ಇಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣೇನ. ಇವಾಗ ಇದು ಯಶೋಧ ಮಾತು ಅಲ್ಲ, ಕೃಷ್ಣನ್ ಮಾತು ಅಲ್ಲ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಬೇರೆ ಕಲರ್ ಉಪಯೋಗಿಸ್ತೀನಿ. ಇದು ಯಶೋಧನ್ ಮಾತು ಅಲ್ಲ, ಕೃಷ್ಣನ್ ಮಾತು ಅಲ್ಲ, ಇದು ಕವಿ ಮಾತು. ಇವಾಗ ಕವಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಕವಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ? ಕೃಷ್ಣೇನ. ಕೃಷ್ಣ ಅಂದ್ರೆ ಕೃಷ್ಣೇನ ಕರ್ಮಣಿ ಪ್ರಯೋಗ ತೃತೀಯ ವಿಭಕ್ತಿ. ರಾಮೇಣ ಕೃಷ್ಣೇನ ಪುರಾತನೀಂ ಮುಂದೆ ನಡೆದಿರೋದು. ನಿಜ ಕಥಾಂ. ನಿಜ ಅಂದ್ರೆ ಸತ್ಯ ಅಂತಲ್ಲ. ನಿಜ ಅಂದ್ರೆ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಸ್ವ ಅಂತ ಒಂದು ಅರ್ಥ ಇದೆ. ಅಂದ್ರೆ ಆತ್ಮನಃ ಕಥಾ, ತನ್ ಕಥಾನೆ, ಹಿಸ್ ಓನ್ ಸ್ಟೋರಿ. ಆಕರ್ಣ್ಯ. ಆಕರ್ಣ್ಯ ಅಂದ್ರೆ ಶ್ರುತ್ವ. ಶ್ರುತ್ವ ಕರ್ಣ್ಯ ಶ್ರುತ್ವ. ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಈ ಕಥೆಯನ್ನ? ಮಾತ್ರ. ಮಾತ್ರ ಯಾವ ವಿಭಕ್ತಿ? ತೃತೀಯ ವಿಭಕ್ತಿ. ಇವತ್ತೇ ನೋಡಿದೀವಿ ಮಾತ್ರ. ದ ಸ್ಟೋರಿ ವಾಸ್ ಬೀಂಗ್ ಟೋಲ್ಡ್ ಬೈ ಮದರ್. ಮಾತ್ರ ಈರಿತಾಂ. ಈರಿತಾಂ. ಈರಿತಾಂ ಅಂದ್ರೆ ಕಥಿತಾಂ, ಹೇಳಿರ. ಮಾತ್ರ ಕಥಿತಾಂ. ಈರಿತಾಂ ಅಂದ್ರೆ ಹೇಳಿದ್ದು. ಆ ಕಥೆ ಮಾತಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಯಶೋದೆ ಮಾತಾ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಮಾತ್ರ ಈರಿತಾಂ
ಪುರಾತನೀಂ ನಿಜಕಥಾಂ ಆಕರ್ಣ್ಯ ಕೃಷ್ಣೇನ ಕಿಂ ಕೃತಂ ಸೌಮಿತ್ರೇ. ಸೌಮಿತ್ರೇ ಇದು ಸಂಬೋಧನ ಪದ. ಯಾರಿಗೆ ಸಂಬೋಧನ ಪದ? ಲಕ್ಷ್ಮಣನ ಹೆಸರೇನು? ಸೌಮಿತ್ರಿ. ಸೌಮಿತ್ರಿ ಅಂತ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಇಕಾರ ಅಂತ ಪುಲ್ಲಿಂಗ ಪದಂ ಲಕ್ಷ್ಮಣಂಗೆ. ಸೊ ಹರಿಶಬ್ದವತ್, ಹರಿಶಬ್ದಸ್ಯ ಸಂಬೋಧನ ರೂಪಂ ಕಿಂ ಭವತಿ? ಹರೇ. ಅದೇ ರೀತಿ ಸೌಮಿತ್ರೇ ಕ್ವ ಅಂದ್ರೆ ಪುತ್ರ, ಧನುಹು ಧನುಹು ಇತಿ ಪ್ರೋಕ್ತ ಗಿರಹ. ಸೊ ಕೃಷ್ಣ ತಾಯಿ ಕಥೆ ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಕೃಷ್ಣ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು ಕಥೆವನ್ನ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡು, ತನ್ನದೇ ಆತ್ಮಕಥವನ್ನ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸೌಮಿತ್ರೇ ನನ್ನ ಧನುಹು ಕುತ್ರ ಕುತ್ರ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಗಿರಹ ಪ್ರೋಕ್ತ. ಗಿರಹ ಅಂದ್ರೆ ವಚನಾನಿ ಪ್ರೋಕ್ತಾನಿ. ಇಂಥ ಮಾತು ಹೇಳಿರ ಕೃಷ್ಣ ಅಸ್ಮಾನ್ ವಹ ರಕ್ಷತು, ಅಂತ ಕೃಷ್ಣ ನಮ್ಮನ್ನು ಕಾಪಾಡ್ಲಿ. ಇಂತ ಕವಿ ಸುಮ್ನೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಏನಂತ? ಕೃಷ್ಣ ನಮ್ಮನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡು, ನಮ್ಮನ್ನ ಪಾಲಿಸು, ನಮ್ಮನ್ನ ರಕ್ಷಿಸು. ಆ ಕೃಷ್ಣ ಎಂತ ಕೃಷ್ಣ ಅಂತ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಕಥೆ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇದೊಂದು ಚಿಕ್ಕ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಿರೂಪಣೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಒಬ್ಬ ಕೃಷ್ಣ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲಾರನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ಲಿ. ನನ್ನ ಕನ್ನಡ ಹೋಪ್ಲೆಸ್, ಬಟ್ ಆಲ್ ಆಫ್ ಯು ಆರ್ ಬೇರಿಂಗ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ಇಟ್. ತಾದೃಶಃ ಕೃಷ್ಣಃ ಅಸ್ಮಾನ್ ಪಾಂತು ಅಸ್ಮಾನ್ ರಕ್ಷತು ಇತಿ ಅತ್ರ ಅಸ್ಯ ಪದ್ಯಸ್ಯ ಆಶಯಃ ಅಸ್ತಿ. ಅವಗತಂ ವಾ ಮಿತ್ರಾಣಿ? ಧನುಹು ಅಂದ್ರೆ ಇದು ಕೋದಂಡ ರಾಮ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಬಾಣ ಇಟ್ಕೊಂಡು ಅದನ್ನ ಧನುಷ್. ಏನಕ್ಕೆ ಧನುಹು? ಅಯ್ಯೋ, ಈ ಕ್ರೂರ ರಾವಣ ಬಂದು ಸೀತೆ ತಾಯಿನ ಅಪಹರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಕೃಷ್ಣಂಗೆ ಅಯ್ಯೋ ಆವಾಗ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ, ಈಗ್ಲೇ ಸಾಯಿಸ್ಬಿಡ್ಬೇಕು. ಸುಮ್ನೆ ಯಾಕೆ ಸೀತಾನ್ ಲಂಕನಲ್ಲಿಟ್ಟು ಸೀತಾದೇವಿ ಯಾಕೆ ಅಷ್ಟೊಂದು ಕಾಲ ಕಷ್ಟ ಪಡ್ಬೇಕು? ಇಲ್ಲ ಈ ಸಲಿ ನಾನು ಸುವರ್ಣ ಮೃಗದಿಂದ ನಾನು ಮೋಸ ಆಗಲ್ಲ, ನಾನು ಈಗ್ಲೇ ರಾವಣನ್ನ ಸಂಹರಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಆ ಒಂದು ಆವೇಶದಿಂದ ಸೌಮಿತ್ರೆ. ಬಟ್ ಪಾಪ ಯಶೋಧ ತಾಯಿಗೆ ಏನು ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ. ಏನ್ ಇವ್ನು ಸಡನ್ ಆಗಿ ಧನುಷು ರಾಮ ತಗೊಂಬ ಮಾರಯಾಮಿ. ಅವಾಗ ಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಏನಿಲ್ಲ ಅಮ್ಮ, ನನಗೆ ಸುಸ್ತಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ನಾನು ಮಲ್ಕೊಂತೀನಿ. ಸರ್ ಈರಿತಾಂ ಇದಲ್ಲ, ಈರಿತಾಂ ನಾಮ ಕಥಿತಾಂ ಉಕ್ತಾಂ ಹೇಳಿದ್ದು ಅಂತ. ಅಂದ್ರೆ ಎರಡು ಒಂದೇ ಬರುತ್ತಾ ಸರ್? ಧಾತು ಎರಡು ಒಂದೇ ಬರುತ್ತಾ? ಇಲ್ಲ ಧಾತು ಬೇರೆ ಬೇರೆ. ಈಗ ಅರ್ಥ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. ಸಮಾನ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಈರಿತಾಂ ಇತ್ಯಸ್ಯ ಕಃ ಅರ್ಥಃ ಇತಿ ಭವಂತಃ ಜಾನಂತು ಪರ್ಯಾಪ್ತಂ ಅಧುನಾ. अपरः प्रश्नः? महोदय, पान्तु नः इति भवति वा? वः इति शब्दस्य युष्मान्? सम्यक्. पान्तु वः ಅಂದ್ರೆ वः इति किम् अस्ति? युष्मान्. ನಿಮ್ಮನ್ ಎಲ್ಲಾರ್ನು ಕೃಷ್ಣ ಮೇ ಹಿ ಪ್ರೊಟೆಕ್ಟ್ ಭವತಃ ಯುಷ್ಮಾನ್ ಸರ್ವಾನ್ ಪಾಂತು. ಇವಾಗ ಇದು ಪಾಂತು ಯುಷ್ಮಾನ್ ಪಾಂತು. ಇಲ್ಲಿ ಬಹುವಚನ ಇದೆ, ಪಾತು ಪಾಂತು ಅಂದ್ರೆ. ಬಟ್ ಕೃಷ್ಣ ಏಕವಚನೆ ಅಲ್ವಾ? ಅಂದ್ರೆ ಕೃಷ್ಣನನ್ನ ವಾಕ್ ಗಿರಹ, ಇದು ವಚನಾನಿ. ಕೃಷ್ಣ ವಾಕೆ ನಮ್ಮನ್ನ ರಕ್ಷಿಸ್ಲಿ ಅಂತ. ಕೃಷ್ಣಸ್ಯ ವಚನಾನಿ ಯುಷ್ಮಾನ್ ಪಾಂತು. ಮೇ ದಿ ವರ್ಡ್ಸ್ ಆಫ್ ಕೃಷ್ಣ ಪ್ರೊಟೆಕ್ಟ್ ಆಲ್ ಆಫ್ ಯು ಇತಿ ಅರ್ಥಃ. सम्यक् तत्र मया दोषः कृतः. वः इति युष्मत् शब्दे आगच्छति, बहुवचन द्वितीया विभक्ति. सम्यक्. वः युष्मत् शब्दस्य वैकल्पिकं रूपं, ಆಪ್ಷನಲ್ ಫಾರ್ಮ್ ವಹ. ನಿಮ್ಮನ್ನೆಲ್ಲಾರನು ಕಾಪಾಡ್ಲಿ ಅಂತ ಅರ್ಥ ಇದೆ, ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲಾರನು ಅಂತ ಅಲ್ಲ. ಕ್ಷಮ್ಯತ. ಆಯ್ತು, ನಾನು ಇದನ್ನ ಕಳಿಸ್ತೀನಿ.
ನೀವು ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ 2-3 ಜನ ಇದ್ರೆ ಕೂರ್ಸ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಓದಿಸಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನೀವೇ ಓದ್ಕೊಂಡು ಇನ್ನೊಂದ್ಸಲಿ ನಿಮ್ದು ಒಂದು ಆನಂದಸ್ಯ ಅನುಭವ ಭವತು. ಕಥಾ ಕುತೂಹಲಿ ಕೃಷ್ಣ ಒಂದು ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ರೂಪಕಂ, ಪೇಜ್ ನಂಬರ್ 76 ಇನ್ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ ಎಷ್ಟಿದೆ ಆ ಒಂದು ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಅಂತ. ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತಿ ಅವರೇ ಪ್ರಕಾಶನೆ ಮಾಡಿರೋದು, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಚಿಕ್ಕದು ನಮ್ ಭಾಷಾ ಅಭ್ಯಾಸ ಆಗುತ್ತೆ. मनोज महोदय, एतत् पुस्तकस्य नाम किम्? नाम अहं विस्मृतवान्. अहम् एकवारं मम किं कपाटिकायां दृष्ट्वा वदामि. इदानीं नैव अहं तु कृष्णकथा कुतूहली तस्मादेव अहं चित्रं स्वीकृतवान्. मुखस्य पुस्तकस्य मुखस्य चित्रम् अहं न स्वीकृतवान्. इदानीं ह्यः अस्माभिः 5 निमेषाः यावत् कालं वयं तृतीयाविभक्तेः अभ्यासं कृत्वा तदनन्तरम् अद्यतनस्य पाठस्य समाप्तिं कुर्मः. तत्र क्रोधेन अस्माभिः ह्यः विषयद्वयं ज्ञातं, तदेकवारं स्मारयितुम् इच्छामि. कुत्र कुत्र तृतीया विभक्तेः प्रयोगः भवति? यदा क्रियायां साधनम् अस्ति, दण्डेन शुनकं ताडयति. अत्र क्रिया अस्ति ताडनं, ताडनं कर्तुं साधनस्य आवश्यकता भवति. अत्र साधनं किम् अस्ति? दण्डः. अतः दण्डपदस्य तृतीया विभक्तिरूपं प्रयुज्यते, दण्डेन शुनकं ताडयति इति. द्वितीयम् अस्ति अत्र भावसूचकानां शब्दानां. यदि कश्चन मनोभावः, हृदयस्य भावः वक्तव्यः चेत् स च भावः तृतीया विभक्तिरूपेण वक्तव्यः. सन्तोषेण क्रीडितुम् अस्य अपरम् अपि नाम वर्तते क्रियाविशेषणम्. क्रियाविशेषणम् इत्यपि वर्तते, भावसूचकत्वम् अथवा क्रियाविशेषणम्. अत्रापि तृतीया विभक्तेः प्रयोगः कर्तव्यः. प्रथमः अभ्यासः द्वितीयः अभ्यासः अपि ह्यः एव अस्माभिः कृतः. अतः अधुना तृतीयम् अभ्यासं प्रति गच्छामः. अत्र किं लिखितम् अस्ति? सः, इतोपि बृहत् करोमि. यदा सः इति शब्दस्य प्रयोगः भवति, यत्र सः इति शब्दस्य प्रयोगः भवति, तदा तत्र यत् समीपस्थं पदमस्ति तस्य पदस्य का विभक्तिः भवति? तृतीया विभक्तिः भवति. उदाहरणं, पिता सः नगरं गच्छति, पुत्रः अपि गच्छति, किन्तु अत्र सः इति अस्ति, अतः पिता पुत्रेण सह नगरं गच्छति इति अत्र वाक्यम् अस्ति. अभ्यासः, वाक्यरचनार्थं सहायकानां त्रयाणां शब्दानाम् आधारेण वाक्यानि रचयत. ಅಂದ್ರೆ या त्रीणि अपि पदानि अत्र केवलं प्रथमा विभक्ति रूपाणि सन्ति. अत्र लक्ष्मणः रामः वनम्. अस्माभिः एव पूर्णं वाक्यं रचनीयं. लक्ष्मणः रामणेन सह वनं गतवान् इति अस्माभिः एतादृशं वाक्यं रचनीयम्. तर्हि आदौ अत्र सत्यप्रेमा भगिनी, रविः मित्रं नगरं. किं वाक्यं भवति? रविः मित्रेण सह नगरं गतवान्. यत्किमपि क्रियापदं यत्किमपि भवतु, मित्रेण सह नगरं गतवान्. अस्तु, उत्तमम्. इतोपि एकं वाक्यं भवती एव वदतु. गोपालः शिवेन सह सम्भाषणं कृतवान्. उत्तमं. शिवेन सह सम्भाषणं कृतवान्. साधु. इदानीं योगानंद महोदय,
श्रूयते ओके महोदय हा, गोविन्दः श्रूयते। भवत्याः सह चर्चां भव कृतवान्। पुनः अत्र किं पदं? भवत्याः सह भवत्या विसर्गः स्थापनीयः वा न वा? न भवत्या सह भवत्या सह भवत्या सह चर्चां कृतवान्। द्वितीया विभक्ति चर्चां कृतवान्। उत्तमम्। इतोपि एकं वाक्यं। माता पुत्र्या सह बन्धुगृहं गतवती। बन्धुगृहं गतवती। उत्तमम्। इदानीं रूपालक्ष्मी भगिनी। सः भगिन्या सह कलहं कृतवान्। कलहः कृतवती। कृतवान्। अत्र किं पदम् आगच्छति? कलहं। हौदा? द्वितीया विभक्तिः कलहं न कलहः। कृतवान्। कलहं कृतवान्। रूपालक्ष्मी भगिनी। न सर ओके। कः भवता सह आगतवान्? वाक्यम् अवगतं वा? ವಾಕ್ಯಸ್ಯ ಕಹ ಅರ್ಥಃ? ನೀವು ಅವರ ಜೊತೆ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ರಿ ಅಂತ ಬಂದಿದ್ರಿ ಹೇಗೆ? ಪುನಃ ಕಹ ಭವತಾ ಸಹ ಕಹ ಆಗತವಾನ್. ಕಹ ಭವತಾ ಸಹ ಕಹ ಆಗತವಾನ್. ಭವತಾ ಸಹ ಆಗತವಾನ್. ಲೈಕ್ ಕಹ ಅರ್ಥಃ ವಾಕ್ಯಸ್ಯ? ಅವರ ಜೊತೆ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದೆ? ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಯಾರು ಬಂದ್ರು? ಭವಾನ್ ಇತಿ ಯು ಅಲ್ವಾ ಕಿಲ? ಯು ಅವರ ಜೊತೆ. ವಿತ್ ಯು. ಹೂ ಕೇಮ್ ವಿತ್ ಯು? ಮೇಲಿನ ವಾಕ್ಯದ ಅರ್ಥ ಹೇಳಿ. ನೀನು ಅಂದ್ರೆ ಅದು ಪುಲ್ಲಿಂಗ ಬರುತ್ತೆ. ನೀನು ಅಂತ ಇಲ್ವೇ? ಯು ಅಂತ ಇಲ್ವೇ? ಅವನು ಭಗಿನಿಯ ಜೊತೆ ಜಗಳವನ್ನಾಡಿದನು. ವೆರಿ ಗುಡ್. ಇದಾनीಂ ರಾಧಿಕಾ ಭಗಿನಿ ವಾಕ್ಯದ್ವಯಂ. ರಾಜ ಸೈನಿಕೈಃ ಸಹ ಯುದ್ಧಾರ್ಥಂ ಕೃತವಾನ್. ರಾಜ ಸೈನಿಕೈಃ ಸಹ ಯುದ್ಧಾರ್ಥಂ ಮಾಡಿದನು. ಕ್ರಿಯಾಪದಂ ಯುದ್ಧಾರ್ಥಂ ಸೈನಿಕನೊಂದಿಗೆ ಯುದ್ಧವನ್ನು ಮಾಡಿದನಾಗುದಿಲ್ಲ ಮಹೋದಯ. ಕೃತವಾನ್. ರಾಜ ಸೈನಿಕೈಃ ಸಹ ಯುದ್ಧಾರ್ಥಂ ಅಂತ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಯುದ್ಧಂ ಅಂತ ಇಲ್ಲ, ಯುದ್ಧಾರ್ಥಂ ಅಂತ ಇದೆ. ಯುದ್ಧಕ್ಕಾಗಿ ಹೊರಟನು. तर्हि किं भवतु अत्र अन्तिमं पदं? ಗತವಾನ್. ಇಲ್ಲಿ ಯುದ್ಧಂ ಅಂತ ಇದ್ದಿದ್ರೆ ರಾಜ ಸೈನಿಕೈಃ ಸಹ ಯುದ್ಧಂ ಕೃತವಾನ್ ನಡೆಯುತ್ತೆ. ಬಟ್ ಯುದ್ಧಾರ್ಥಂ ಯುದ್ಧಕ್ಕಾಗಿ ಗತವಾನ್. ಉತ್ತಮಂ. ದ್ವಿತೀಯಂ ವಾಕ್ಯಂ. ಗೀತಾ ಸಖೀಭಿಃ ಸಹ ಪ್ರವಾಸಾರ್ಥಂ ಗತವತಿ. ಸಖೀಭಿಃ. ಉತ್ತಮಂ. ಸಹ ಪ್ರವಾಸಾರ್ಥಂ ಗತವತಿ. ಎರಡು ವಾಕ್ಯಗಳದ್ದು ಅರ್ಥ ಹೇಳಿ. ನಿಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಗಿದೆಯಾ ಅಂತ ನಾನು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ರಾಜ ಸೈನಿಕರೊಂದಿಗೆ ಯುದ್ಧಕ್ಕಾಗಿ ಹೊರಟನು. ಗೀತಾ ಸಖಿಯರೊಂದಿಗೆ ಪ್ರವಾಸಕ್ಕಾಗಿ ಹೊರಟಳು. ವೆರಿ ಗುಡ್. ನಾಗರತ್ನ ಭಗಿನಿ ವಾಪಸ್ ಬಂದಿದ್ದಾರಾ? ಇಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಕ್ಲೇಶ ಆಗಿದೆ. ಶರತ್ ಮಹೋದಯ ಅಸ್ತಿ ವಾ? ಅಸ್ತು. ಶರತ್ ಮಹೋದಯ
वाक्यद्वयम्। शरत् महोदय श्रूयते वा? हरि ओम् तत्सत्। क्षम्यतामहं म्यूट् वदतु। वदतु महोदय। वैद्यः अस्वस्था सम्भाषणम्। इदानीं वाक्यरचना कर्तव्या। यथा वैद्यः अस्वस्थ्यां सम्भाषणम्। तृतीया विभक्तिः बहुवचनम्। अत्र प्रथमा विभक्तिः बहुवचनम् अस्ति। अस्वस्थः, अस्वस्थौ, अस्वस्थाः। अत्र तृतीया विभक्तिः बहुवचनं रूपं भवतु। किं भवति? 3.3 अस्वस्थ शब्दस्य अस्वस्थैः। वैद्यः अस्वस्थैः सम्भाषणं। सः वैद्यः अस्वस्थैः सह कुर्वन्ति करोति। अग्रिमं वाक्यं का भवत्यः आगच्छन्ति। भवत्योः आगच्छन्त्य। आदौ अत्र कः शब्दः? अत्र भवती शब्दः, नदी शब्दवत् भवती शब्दः। अत्र भवत्यः इति किं रूपं? प्रथमा विभक्तिः बहुवचनम्। अधुना तृतीया विभक्तिः बहुवचनं रूपं वक्तव्यं। किं भवति? भवतीभिः। काः भवतीभिः सह आगच्छन्ति। काः भवतीभिः सह आगच्छन्ति। अस्तु, काः भवतीभिः आगच्छन्ति। भवतीभिः सह आगच्छन्ति। अत्र सह शब्दस्य प्रयोगः अवश्यं कर्तव्यः, नो चेत् अर्थस्य व्यत्यासः भवति, वाक्यं अनर्थकं भवति। सः शब्दः प्रयोक्तव्यः एव। अस्तु, अत्र पर्याप्तम्। अधुना समयः अस्ति। लास्ट सेंटेंस मीनिंग सर प्लीज। ಯಾರು ಅಂದ್ರೆ ಕಾಹ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅತ್ರಾಪಿ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗಂ ಬಹುವಚನಂ, ಅತ್ರಾಪಿ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗಂ ಬಹುವಚನಂ. ಬಹುಶಃ ಒಂದು ಗಣದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರು ಇದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಕರೆಕ್ಟ್. ಕಾಕೆ ಕಾಹ, ಕಾಕೆ ಕಾಹ, ಯಾರು ಮಹಿಳೆಯರು ನಿಮ್ಮ ಮಹಿಳೆಯರ ಜೊತೆಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ರೂಪಲಕ್ಷ್ಮಿ ಭಗಿನಿ? ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಲ್ಲ ಸರ್. ನನ್ನ ಕನ್ನಡ ಮೋಸ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಯಾರಾದ್ರೂ ಕನ್ನಡ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲೇ ಹೇಳಿ ಸರ್, ಹೋಗ್ಲಿ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಯೋಗಾನಂದ್ ಮಹೋದಯ ಏಕವಾರಂ ವದತು. ಯಾರ್ಯಾರು ಯಾರ್ಯಾರು ಮಹಿಳೆಯರ ಜೊತೆ ಬರುತ್ತಿದ್ದಾರೆ, ಮಹಿಳೆಯರೊಂದಿಗೆ ಯಾರ್ಯಾರು ಬರುತ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ರೂಪಲಕ್ಷ್ಮಿ ಭಗಿನಿ, there is one group of women, so it's like you are asking that group of women who are the other women who are coming with you. Okay, because both it is strilingam. Kaha is also strilingam, bhavati bihi is also strilingam. In English we will just look at them with them also strilingam. Kaha is strilingam, no? Ka ke kaha. Okay. If it is pullingam, kaha kau ke. Okay. But in English we will just look at the group and say, who are the women who are coming with you, O women? ಅಂತ ಹೇಳಬೇಕು.
महोदय हाँ Malta महोदय महोदय आर् कमिङ्ग् वित् यू अस्तु अहं शान्तिमन्त्रं वदामि तदनन्तरं पाठस्य समाप्तिः भवतु तदनन्तरं रेकार्डिङ्ग् स्थगनं करोतु सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः ಯಾರು ಹೋಗಬೇಡಿ, ಒಂದು ನಿಮಿಷ